चित्रपट सृष्टीतल्या काही ताज्या घडामोडी घेऊन मी पूजा सावंत तुम्हा सर्वांचं हाऊसफुलच्या या फ्रेश एपिसोड मध्ये स्वागत करते। मुंबई अनेकांच्या स्वप्नातली नगरी। पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या श्रमिकांपासून ते एका रात्रीत लाखोंचा सुराडा करणाऱ्या धनिकांची ही नगरी। प्रत्येकाला अन्न देणारी, आसरा देणारी ही मुंबापूर। अशा आडव्या तिडव्या पसरलेल्या या मुंबईला एकत्र ठेवण्याची जबाबदारी उचलली ती इथल्या कामगारांनी। आजही त्यांच्याच भक्कम आधारावर इथे समृद्धीची वेल बहरली आहे। आजही इथला झगमगाट आणि रोषणाई सगळ्यांनाच भुरळ घालते आणि पडदा घालते एका अंधकारमय इतिहासावर, भूतकाळावर। याच भूतकाळाची पानं उलटणारा एक ब्लॉकबस्टर चित्रपट गेल्या 9 एप्रिलला प्रदर्शित झाला। महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ। तुला ती चाळ दिसते? या जागी एक मिल होती। 35 वर्ष माझा बाप तिथे काम करत होता। लालबाग परळ साली मुंबई सोन्याची। या चित्रपटाचा प्रीमियर शो 8 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मराठी चित्रपट सृष्टीतले नामवंत कलाकारही हजर होते। तुझ्या गिरणीचा बाजू ते भोंगा, तुझ्या गिरणीचा बाजू ते भोंगा। एकाला होताची अभिंगी बिगिराची उग्र आणि वेळे तुम्ही आता घेऊ नका। झाली या बया कोणी मधुच्या रात पाळी हा अध्यावर डाव तुम्ही सोडू नका। तुझ्या गिरणीचा बाजू ते भोंगा, तुझ्या गिरणीचा बाजू ते भोंगा। दार मोशन पिक्चर्स आणि सत्य अश्वमी फिल्म्स निर्मित लालबाग परळ या चित्रपटाच्या प्रीमियर शोची एक विशेष बाब म्हणजे हा सोहळा गिरणगावच्या जमिनीवर उभारलेल्या एका मॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। महेश मांजरेकर हे नेहमीच नवनवीन प्रयोग करणारे दिग्दर्शक आहेत। या चित्रपटातही त्यांनी सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, वीणा जामकर यांच्यासारख्या नव्या दमाच्या कलावंतांना घेऊन अतिशय वेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारल्या। मुंबई एकेकाळी गिरण्यांचं माहेर। कामगारांची मुलं छोट्या छोट्या गोष्टीत समाधानी होती। आयुष्य छान चाललं होतं। इकडे काय झालं? अरे काय का आपल्या पोटावर पाय आहे। उद्यापासून एक खातं बंद आहे। वाच शेठ, हा काय चावटपणा चाललाय? काय झालं? तुम्ही युनियनला न विचारता 200 माणसांचं डिपार्टमेंट कसं काय बंद केलं? मंजू नावाची भूमिका मी जी या सिनेमामध्ये केली आहे ती खूप महत्त्वाची भूमिका आहे। कुठल्याही नटीसाठी आव्हान ठरावं आणि आनंदाचा क्षण ठरावा इतकी छान भूमिका आहे आणि आज प्रीमियर आहे आणि खरंच लोकांना काय उत्सुकता आणि ते कशी फिल्म पाहतायत मला खात्री आहे की निश्चितच ही फिल्म सगळ्यांना आवडेल। केला सत्यानाश, आणखी ओळख घेऊन नाच। तो रेडिओ चुलीतच घालते एकदाचा। ए म्हशा, काय चिखल केलायस बघ बाहेर येऊन? काय लेखक महाराज, काय लिहतोयस? या गदारोळात काय घंटा लिहून होणार आहे? 2 टाइम बसून गिळणारे घरात असताना कसला विचार येईल रे? एवढं वाटतं ना तर जाऊन नोकरी। आता परत नोकरीची टेप सुरू करू नको। तिच्या आईला उस्मानची एवढी हिंमत? असं बोलला का तुला तो? साल्याची सर्वी उवाडली आहे। माझं कॅरेक्टर एका मिल वर्करच्या मुलाचं आहे आणि स्पीड ब्रेकर त्याचं नाव। त्याचं स्पीड ब्रेकर का नाव आहे तर तो बोलताना नीट बोलतच नाही, मध्ये मध्ये गडकतो म्हणून स्पीड ब्रेकर असं तो पण नाव आहे त्याचं। पण काम करताना खूप बरं वाटलं, मजा आली आणि ऍक्टिंग करण्याचा फील नव्हता। म्हणजे ज्या गोष्टी अनुभवल्या होत्या 12-13 वर्ष शिवडीला त्याच गोष्टी करायला मिळाल्या। नागातले केतळे वजन घुस मेले तुझ्या। ती नको ही घे ही। मामा मी काय मला पण कळतं ना। तू काय उद्या काय येणार आहेस?
नेहरू नाम का किरदार है, सबसे छोटा बेटा है इस मिल परिवार का। उसे ज़िंदगी में सब कुछ जल्दी चाहिए, शॉर्टकट से चाहिए, तो इसीलिए वो तकलीफ़ों में पड़ जाता है और उस तकलीफ़ों से कैसे निकलता है या नहीं निकल पाता है या फिर एक तकलीफ से दूसरी तकलीफ कैसे बढ़ती है, उस बारे में ये स्टोरी है। काय झालं मिलमध्ये? बाबा आई मरणार ना? काय रे शिर्या, स्टोल पण कुठे चाललास? नाही, लपून नाही, ते आपलं रिपेअर करायला चाललंय. काय शिजवणार त्याच्यावरती? सगळीकडे हीच हालत आहे. सगळं ठीक होईल रे काशा. मेली तर सुटेल साली. पिक्चर मध्ये मी बोईंग नावाचा कॅरेक्टर केलाय. आमच्या 6 जणांचा या पिक्चर मध्ये ग्रुप दाखवलाय. आम्ही मिल मजदुरांचीच मुलं दाखवले यामध्ये आणि आमच्या जीवनात हा म्हणजे प्रसंग घडून आल्याने जवळून पाहिला आम्ही हा, त्यामुळे एकदम हुरहुरी आलेली. आणि या मिल कामगारांच्या कथा आजी आजोबांकडून ऐकून होतो, त्यामुळे त्यांच्या जीवनात कसं काय घडलं ते सर्व माहीतच होतं आणि त्याप्रमाणे आम्ही आणि प्रत्येक सीनच्या वेळेला महेश सर समजावून सांगायचे असं करायचं तसं करायचं, त्यामुळे प्रत्येक सीन करताना मजा आली. चंदू शेट चाय चल गप्पस. हलव्यासारखी सुपारी भेटली हा? कमीत कमी 2 पेटी छापशील. काय? 18 जानेवारी 1982 2.5 लाख कामगार संपावर. उपाशी मरेल कामगार, पण आता ह्यांच्याशी चर्चा नाही. लॉकआउट. स्ट्राइक सक्सेसफुल हो गई तो बंबई डॉक्टर सावंत के हाथ चली जाएगी. महेंद्र शेठ, तुम्ही आमचं सरकार टिकू देणार आहात की नाही? लालबाग परळ हा मन सुन्न करणारा अनुभव होता, असं मत चित्रपट पाहिल्यानंतर अनेक मान्यवरांनी केलं. काळाच्या पडद्याआड गेलेल्या 27 वर्ष जुन्या गिरण संस्कृतीच्या इतिहासाचे दरवाजे लालबाग परळने आपल्या पुढे परत उघडले. चला या हळव्या भूतकाळाशी नातं जोडूया.